एसएमडी फिजिक्स अँड मॅथ अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे. असोसिएशन या चॅप्टर मधला एक महत्त्वाचा सोपा साधा पॉइंट पाहणार आहोत. शो दॅट ए लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन इज द प्रोजेक्शन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अलॉन्ग एनी ऑफ इट्स डायमीटर. तर बा मित्रो काय सांगत आहोत बघा, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन इज द प्रोजेक्शन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. हे आपल्याला शो करायचं आहे. मग मित्रो प्रोजेक्शनचा अर्थ होतो शॅडो, सावली. बस एवढं लक्षात ठेवा. बा फारच सुंदर आणि सोपा आहे का बा. मी एक सर्कल काढून राहिलो, हा झाला तुमचा सर्कल. जाणून बुजून मोठा काढत आहो का बा, जेणेकरून तुमचं चांगलं क्लिअर होऊन जावं. आणि लहानसा परीक्षेत तुम्ही पण काढू नका, बऱ्यापैकी असेल तर पहा. तर बा माझं म्हणणं आहे, हा एक सर्कल आहे, क्लिअर कट दिसून राहिला ना. हा झाला तुमचा एक्स न वाय ऍक्सिस, हा एक्स ऍक्सिस झाला लक्षात ठेवा. आणि हा झाला वाय ऍक्सिस असं. मग आता एवढं जर झालं असेल तर बा मित्र लक्षात ठेवा काय सांगणं आहे का बा. एक पार्टिकल आहे, साध्या सिंपल भाषेत सांगत आहोत का बा. एक पार्टिकल आहे, हा पार्टिकल या सर्कम्फरन्स वर परिघावर फिरत आहे. कसा फिरत आहे पाहता, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. ठीक आहे, असा जाऊन राहिला. तर याने दोन भाषेत बोलता येते. एक मोठ्या लँग्वेज मध्ये मात्र सोप्या, आणि एक आहे ना शॉर्ट थोडस बा स्टँडर्ड लेवल मध्ये. तर बा पहिला तर पॉइंट असा होईल का बा, कन्सिडर द पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन along the circumference of circle in anti-clockwise direction of center O and radius R. ज्या विद्यार्थ्याला आहे ना सिंपल साधं पाय परफेक्ट आहे बिलकुल. कन्सिडर द पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन along the circumference of circle of center O and radius R. तर इथून तर इथपर्यंत कल्पना करा का रेडियस असं. हे झाली रेडियस. यालाच जर दुसऱ्या भाषेत बोलायचं असेल तर कसं बोलता येते का बा. लक्षात ठेवा का ही जी फिगर आहे ही काय रिप्रेझेंट करत आहे तर मग अँटी क्लॉकवाईज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कोणाचं बा, तर पार्टिकलचं. तर बा कल्पना करा बा का इथं पार्टिकल आहे, तो नाव देऊन राहिलो पार्टिकल साठी मी पी घेऊन राहिलो असा. तर मग क्लिअर कट दिसून राहिलं. मग या एवढ्या मोठ्या वाक्याला शॉर्ट मध्ये कसं सांगता येते तर फिगर शोज दी आहे ना, फिगर शोज दी अँटी क्लॉकवाईज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ऑफ द पार्टिकल पी विथ सेंटर ॲट ओरिजिन ओ अँड रेडियस आर. तर इथून तर इथपर्यंत त्याची रेडियस होईल ते आपण पाहणारच आहोत, काढणारही आहोत. तर सिंपल भाषेमध्ये कसं होते बा का, फिगर शोज दी अँटी क्लॉकवाईज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ऑफ ए पार्टिकल. लक्षात ठेवा पी विथ सेंटर ॲट दी ओरिजिन ओ अँड रेडियस आर. बरं आर मी आताच काढणार आहोत, थोडंसं थांबा. लक्षात ठेवायचं हे जे पोझिशन आहे हे असा फिरत आहे, म्हणजे या एक्स अक्षाला अनुसरून याला विचारात घेऊन फिरत आहे. तर मला लक्षात ठेवा तर हे जे अशी त्याची जी पोझिशन आहे, असा गोल फिरला तर याला अँगुलर पोझिशन म्हणतात. तर मला लक्षात ठेवायचं आपल्याला काय म्हणता येते, इट्स अँगुलर पोझिशन आर डिसाइडेड विथ रेफरन्स टू एक्स ऍक्सिस दॅट इज ओ एक्स. या रेफरन्स ऍक्सिसला विचारात धरून हा असा फिरत आहे. मग काय बोलता येते बा, इट्स अँगुलर पोझिशन आर डिसाइडेड विथ रेफरन्स ओ एक्स. तर बा एवढं मी बोललो बा, तर किती सुंदर आणि सोपं आहे बा. तर लक्षात ठेवा फिगर शोज द अँटी क्लॉकवाईज uniform circular motion of the particle P with center at origin O. Its angular position are decided with reference OX. बोला काय अर्थ झाला बा, या पॉइंटला मी नाव देऊन राहिलो बा E असं. अर्थ या झाला का जर पार्टिकल या E पॉइंट वर असाल, ठीक आहे,
तर याची इथं आहे म्हणजे इथून बाहेर निघलाच नाही, म्हणजे असा जेव्हा बाहेर निघल तेव्हा तो कुठंतरी जाईल, म्हणजे तेवढा फिरला. इथं आहे म्हणजे अजून बाहेर निघला नाही, म्हणजे या ठिकाणी याची अँग्युलर पोझिशन जे इथपर्यंत गेला, इथून बाहेरच निघला नाही, तर या ठिकाणी अँग्युलर पोझिशन 0 धरल्या जाईल. अर्थ या झाला, इट मीन्स दॅट इफ द पार्टिकल इज ॲट पॉइंट ई, द अँग्युलर पोझिशन ऑफ द पार्टिकल इज 0. हा जेव्हा तो इथं येईल, मी याला ई म्हटलं तर याला एफ म्हणून देतो. व्हेन द पार्टिकल इज ॲट पॉइंट एफ, एवढा फिरला, इट्स अँग्युलर पोझिशन इज 90 डिग्री. कोणालाही पटल बघा एक्स आणि वायच्या मधात अँगल कितीचा असतो बा, तर 90 डिग्री. जेव्हा तो इथून इथं येईल तेव्हा त्याची अँग्युलर पोझिशन त्याचा आहे ना, त्या फिरल्यामुळं होणारा अँगल कोण फॉर्म करल, तर त्याचं पोझिशन वेक्टर. तर लक्षात ठेवा ती किती राहील बा, तर 90 डिग्रीची राहील, किंवा याला दुसऱ्या भाषेत म्हणायचं असेल तर π/2 रेडियन. आणि म्हणून म्हटल्या जाते बघा, इट मीन्स इफ द लक्षात पार्टिकल इज ॲट पॉइंट एफ, इट इज 90 डिग्री और π/2 रेडियन. इथं जर आला तर इथं आहे ना ई एफ, तर याला जी नाव देऊन टाका. ॲट जी इट इज 180, अर्धा फिरला आहे ना. ॲट जी इट इज 180, याचा अर्थ झाला का अँग्युलर पोझिशन ऑफ द पार्टिकल ॲट पॉइंट जी इज 180 डिग्री. दॅट इज आहे ना, काय होईल बा, 180 म्हणजे पाय, आणि इथं लिहायला लागल पाय रेडियन. मग इथून तो इथं येईल म्हणजे बा, इथं आला तर एच वर आला तर 270 डिग्री, पुन्हा ई वर आला म्हणजे एक राऊंड कंप्लीट केलं, म्हणजे पूर्ण वर्तुळाचं पाय ना माप किती असते, 360. दहाव्या वर्गात 10 क्लास मध्ये शिकले. लक्षात ठेवा, तो इफ इट कम्स टू ई, if it comes to E, again it will be 360 degree. बोला, that is twice pi radian. बोला, पटलं का नाही? मग आता एवढं जर झालं असन तर याले नॉन स्टॉप कसं बोलता येते का, फिगर शोज द अँटी क्लॉकवाइज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ऑफ पार्टिकल P with center at origin O. Its angular position are decided with reference x-axis, that is OE. बोला, ठीक आहे. It means if the particle is at point E, its angular position is 0. At F it is 90 degree, that is π/2 radian. At G it is 180 degree, that is pi radian. And if it comes to again E, it will be 360 degree, that is twice pi radian. बस, आता मी ते रेडियस दाखवतो. हे रेडियस काय आहे बा, हे जर असं जोडलं तर या पार्टिकलचं झालं पोझिशन वेक्टर, जे आपल्याला काय न दाखवायचं आहे, पोझिशन वेक्टर म्हटलं तर आर न दाखवायला. बोल बा, मग आता एवढं जर झालं असं तर कसं लिहायचं बघा, लेट आर इज इक्वल टू ओपी. लेट आर इज इक्वल टू ओपी बी दी पोझिशन वेक्टर ऑफ द पार्टिकल, है ना. Let R is equal to OP be the position vector of this particle. बोला, मन लावू नाही का, at time t is equal to 0. माझं म्हणणं पहिले ऐकून, या पार्टिकल इथून इथं पोहोचला, ठीक आहे. पण मा म्हणणं आहे बाका ओरिजिनल मध्ये पार्टिकल, माझं नाही पुस्तक म्हणते बाका ओरिजिनल मध्ये पार्टिकल या ठिकाणी आहे, इथून तो स्टार्ट करत आहे. हे तर 0च आहे बा. ही जी पोझिशन आहे बा, स्टार्टिंगची पोझिशन, त्याला मी पी नॉट म्हणतो. हे झालं त्याचं पोझिशन वेक्टर. असं म्हणजे बा टी एवढ्या वेळेवर, म्हणजे बा टी इज इक्वल टू 0 म्हणजे स्टार्ट व्हायचा आहे, पार्टिकल बाहेर निघायचा आहे. आणि जसा पार्टिकल बाहेर पडल, किती अंतर गेला तर तो टाइम मोजल्या जाईल. इथून इथपर्यंत पोहोचला असेल तर त्याला किती वेळ लागला, तर थेट टाइम स्टार्ट झाला.
इथून म्हणजे तो घरातच आहे, बाहेरच नाही पडला, तर टाइम स्टार्टच नाही झाला, तर इनिशियल टाइम झाला 0. आणि म्हणून मी म्हणून राहिलो बघा, ऍट टाइम t इज इक्वल टू 0 लेट द पार्टिकल बी ऍट पॉइंट p0 और p0. ठीक आहे, विथ रेफरन्स अँगल फाय. तर बा ह्या जो अँगल झाला या एक्स ऍक्सिस सी, तो कितीचा अँगल धरला म्या, फायचा. इथून स्टार्ट करत आहे, ऍट टाइम t इज इक्वल टू 0 द पार्टिकल इज ऍट पोझिशन p0 विथ रेफरन्स अँगल फाय. बोला आता इथून टाइम स्टार्ट झाला ड्यूरिंग टाइम t. अब दुसऱ्या शब्दात आफ्टर टाइम t इट्स अँगुलर डिस्प्लेसमेंट इज ओमेगा टी. अँगुलर डिस्प्लेसमेंट म्हणजे इथून इथं पोहोचला. आफ्टर टाइम t इट रिचेस, लक्षात ठेवा, इट रिचेस फ्रॉम p0 टू p. देयरफॉर इट्स अँगुलर डिस्प्लेसमेंट इज ओमेगा टी. तुम्ही म्हणसान का सर हे नाही समजलं, बिलकुल समजणार नाही. मी कल्पना क्लिअर करून राहिलो. मात्र तुम्ही 10व्या आणि 7व्या वर्गात 7 क्लास मध्ये शिकले. काय शिकले बा, तर तुम्ही शिकले डिस्टन्स. ठीक आहे, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड मल्टीप्लाइड बाय टाइम. 7व्या वर्गात 7 क्लास मध्ये येतो हा फॉर्म्युला. मग एवढा अंतर गेला तर बा या स्पीड, तर लक्षात ठेवा, गोल गोल फिरत आहे म्हणून अँगुलर व्हेलॉसिटी राहील आणि ते आपण दाखवतो ओमेगानं. एवढ्या वेळेनंतर आफ्टर टाइम टी म्हणत आहो, तर टी झाला त्याचा टाइम. या दोघांचा गुणाकार म्हणजे एवढं झालं डिस्टन्स, म्हणजे एवढा अँगल फिरला, तर बा हा झाला ओमेगा टी. 10व्या वर्गाचं 10 क्लासचं मॅथचं पुस्तक सांगते का बा या सेंटरशी केलेला अँगल आहे, तर या अँगलचा माप मेजर आणि ह्या आर्कचं मेजर कसं असते बा, तर सारखं सेंट्रल अँगल प्रॉपर्टी म्हणून तुम्ही शिकले. तर बा या एवढं डिस्टन्स, हा आर्क ना हा अँगल सारखा असतो आणि म्हणून ह्या वाला कोण झाला, ओमेगा टीचा. हे त्याचं कारण आहे. मग आता एवढं जर झालं असेल तर या एक्स ऍक्सिसपासून तर एवढा जर अँगलचा विचार केला तर एवढा अधिक एवढा म्हणजे झाला ओमेगा टी प्लस फाय. हा जो अँगल आहे असा. बोल बा, मग मी म्हटलं बा आफ्टर टाइम टी किंवा ड्युरिंग टाइम टी इट्स, लक्षात ठेवा, अँगुलर डिस्प्लेसमेंट इज, लक्षात ठेवा है ना, इट्स अँगुलर डिस्प्लेसमेंट इज ओमेगा टी. देयरफॉर लक्षात ठेवायचो रेफरन्स अँगल ऍट टाइम टी इज, टोटल विचारात घेता हो. बोला समजते, विथ रेफरन्स अँगल ओ एक्स इज, तर मग थीटा इज इक्वल टू ओमेगा टी प्लस फाय. एवढा. बोल बा, मग आता एवढं जर झालं असं तर याले नंबर देऊन टाकतो मी ओएम. आता पार्टिकल इथं पोहोचला, इथून काय करायचं, या वाय अक्षावर परपेंडिक्युलर टाकायचा. या टाकला परपेंडिक्युलर असा. ठीक आहे, हा जो आहे ना ओएम, हा काय झाला तर बा याचा झाला, या ओपीचा झाला प्रोजेक्शन. त्याला सावली म्हणतात. या वाय अक्षावर या ओपीची पडलेली सावली त्याला म्हटल्या जाते प्रोजेक्शन. अर्थबोध या झाला का ओएम इज द प्रोजेक्शन ऑफ आर इज इक्वल टू ओपी. आर म्हणा का ओपी म्हणा, रेडियस आहे, फक्त वेक्टर मध्ये आहे कारण हे पोझिशन वेक्टर आहे. म्हणजे व्हॉट इज ओएम, ओएम इज द प्रोजेक्शन ऑफ आर इज इक्वल टू ओपी. आहे ना, कसं काढलं बा, तर लिहा, तर ड्रॉ पीएम परपेंडिक्युलर टू वाय एक्सिस वेअर पीएम, लक्षात, वेअर ओएम इज द प्रोजेक्शन ऑफ आर इज इक्वल टू ओपी. असं माहित आहे कारण काय बा, काऊन असं काढल्या गेलं तर बा इथं अँगल तयार झाला.
ह्या अँगल तयार झाला तर कल्पना करा, हा जो अँगल आहे बा मी थिटानं दाखवत आहो, याला तुम्ही साइन लावा. साइन काऊन साइन लावायचं तर त्याचं कारण सांगतो का बा साइनची डेफिनेशन सांगते, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. हा 90 चा म्हणजे हा हायपोटेनियस होईल, अपोजिट साइड म्हणजे ओएम झाली आणि हायपोटेनियस म्हणजे ओपी झाला. तर तुमच्या लक्षामध्ये आलं पाहिजे का बा साइन थिटा इज इक्वल टू ओएम अपॉन ओपी. असं ठीक आहे. हा वाला इकडं गेला तर ओपी साइन थिटा, पण ओपी म्हणजे काय मॅग्नेट्यूड मध्ये, तर फक्त ही रेडियस आहे आणि या ओपीच्या ऐवजी ओपी लिहा का आर लिहा. हा इकडं गेला तर आर साइन थिटा इज इक्वल टू ओएम. असं ओएम प्रोजेक्शन भेटलं. आणि मग एवढं काय झालं बा तर त्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट झाला. कोण्या ऍक्सिस वरचा विचार केला तर वाय अक्षावरचा भाग आहे. ओएम इज अलॉंग वाय ऍक्सिस, देअरफॉर ओएम च्या ऐवजी आपल्याला भरता येते वाय. व्हॉट इज वाय? वाय इज द डिस्प्लेसमेंट. बोला मग आता एवढं जर झालं असेल तर याला व्यवस्थित मांडा. ह्या इकडं लिहा, ह्या इकडं लिहा. व्यवस्थितचा अर्थ होते एवढं का याले इकडं लिहिणं, याले इकडं लिहिणं. y इज इक्वल टू आर साइन थिटा आणि या थिटाची ही वाली व्हॅल्यू फ्रॉम इक्वेशन 1 इथं भरून टाका. y इज इक्वल टू आर साइन. लक्षात ठेवा थिटाच्या ऐवजी भराचं ओमेगा टी प्लस फाय. बोल पहा, यालाच तर म्हणतात दिस इज द इक्वेशन ऑफ लिनियर सिंपल हार्मोनिक असं मोशन. SHM. दिस इज द इक्वेशन ऑफ लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन ऑफ एम्प्लिट्यूड आर. रेडियस शब्द नाही वापरला, मॅक्झिमम सरकला म्हणून त्याला एम्प्लिट्यूड म्हटलं. यालाच लक्षात, व्हॉट इज वाय? वाय इज द डिस्प्लेसमेंट. आणि याच कारणास्तव याला म्हणतात दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज इंस्टंटेनियस, म्हणजे तात्काळ. शब्द लक्षात ठेवा, इंस्टंटेनियस. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इंस्टंटेनियस डिस्प्लेसमेंट ऑफ द प्रोजेक्शन ऑफ पार्टिकल. एवढं झालं प्रोजेक्शन, एवढं. म्हणून या पार्टिकलचं प्रोजेक्शनचं डिस्प्लेसमेंट, पार्टिकल जसा इकडं फिरल तसा प्रोजेक्शन असा घडत जाईल. आणि म्हणून याला म्हणतात इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इंस्टंटेनियस डिस्प्लेसमेंट ऑफ प्रोजेक्शन ऑफ पार्टिकल. सांग मित्रा, समजलं का नाही? मग आता एवढं जर झालं असं तर याच्या पुढचं ऐक आहे ना, नुसतं मॅथेमॅटिकल आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा का बा म्या तुम्हाला सुरुवातीला पहिल्या दिवशी या चॅप्टरचं सांगलं होतं का हे चाबी आहे. आणि काय कोणती चाबी आहे बा, तर मी कन्सेप्ट ऑफ रिस्टोरिंग फोर्स शिकवला होता आणि म्हटलं होतं का निष्कर्ष काढण्यासाठी याचाच यूज केला जाईल. तर पा पुन्हा मी त्याचाच यूज करणार आहोत. ऐका पुढं पहा. मग मित्रो, हा जो इक्वेशन आहे y इज इक्वल टू आर साइन ओमेगा टी प्लस फाय, मी इथं वरत लिहितोय. हा इक्वेशन 1 आहे तर याने मी नंबर 2 देणार आहोत. ह्या धाराने मिटवत आहोत आणि फक्त ही जागा खाली करत आहोत का पटकन तुम्हाला समजावं. ह्या वाला इक्वेशन वरत लिहून राहिलो कान देऊ नये का. y इज इंस्टंटेनियस डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आहे. y इज इक्वल टू आर साइन ओमेगा टी प्लस फाय. असं काही अक्कल लावायचं कामच नाही, फक्त चांगलं डोक्यात ठेवा का y म्हणजे डिस्प्लेसमेंट. सरळ याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू t. तेवढं मी लिहित नाही, तेवढं तुमचं काम आहे. तर बा dy बाय dt इज इक्वल टू r कॉन्स्टंट आहे, बाहेर निघते साइनचा डेरिव्हेटिव्ह cos. याले जे लागून आहे ते तर लिहास लागते. आणि लक्षात ठेवा ओमेगा टी तर ओमेगा कॉन्स्टंट आहे, बाहेर निघणं टी चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी 1 होईल. मग हा बाहेर निघला तर इथं लिहायचा ओमेगा असं. आणि हा कॉन्स्टंट आहे तर कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे आपला राहील मान आहे ना. याला थोडस व्यवस्थित आर पहिले लिहितो, ओमेगा नंतर लिहितो, तर याचं होणार आहे आर ओमेगा असं. ठीक आहे, मला वाटते बा
का बा हा डिस्प्लेसमेंट आहे ते नका विसरू. आपण x न दाखवतो, इथं y न दाखवलाय आपल्या पुस्तकाला. पुस्तक पहा खोलून. तर मग आता तुम्ही आहे ना 11व्या वर्गात शिकले का रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड लिनियर वेलोसिटी. आहे ना, रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. लिनियर का म्हटलं तर स्ट्रेट लाईन मध्ये डिस्प्लेसमेंट होत आहे, प्रोजेक्शन, म्हणून लिनियर शब्द वापरला. रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड लिनियर वेलोसिटी. Therefore this factor is denoted by v. V is equal to r omega cos omega t plus phi. अगेन डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू t. पुन्हा याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर काय होते बा, dv बाय dt इज इक्वल टू r ओमेगा कॉन्स्टंट आहे, बाहेर निघल cos चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन, तर मायनस इथं लिहायचं मायनस साइन. याले जे लागून आहे ते तर लिहास लागते, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते. तो ओमेगा t ओमेगा कॉन्स्टंट आहे, बाहेर निघल t चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी 1 होईल. ओमेगा बाहेर निघला तो ओमेगा इंटू ओमेगा म्हणजे ओमेगाचा वर्ग होईल आणि फाय म्हणजे कॉन्स्टंट, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. मग आता एवढं जर झालं असेल तर हे आपलं तयार झालं. तर बा ह्याला जर तुम्ही पाहाल तर हा लिनियर वेलोसिटी, रेट ऑफ चेंज ऑफ आहे ना, रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड लिनियर ॲक्सलरेशन. आणि म्हणून या फॅक्टरला ए न दाखवल्या जाते. थोडस 1 मिनिटासाठी इकडे लक्ष द्या तर तुमच्या मनात येईल बा y इज इक्वल टू r sin ओमेगा t प्लस फाय. हा r झाला, याच्यातला एक आहे ना हा r लक्षात ठेवा आणि sin ओमेगा t प्लस फाय एवढ्याच्या ऐवजी आपल्याला भरता येते y. आणि म्हणून मित्र हा मायनस जशाना तसा हा ओमेगा स्क्वेअर आणि यानं याच्या ऐवजी भरून टाकायचं y. ठीक आहे, बस या झाला आपलं फायनल इक्वेशन. आता निष्कर्ष काढायचा आहे. तर मी म्हटलं होतं असुलेशनचा पहिला पॉइंट कन्सेप्ट ऑफ रिस्टोरिंग फोर्स हीच या चॅप्टरची चावी आहे. तर मी पुन्हा आठवण करून देत आहो का बा हे काय व्यक्त करते. दिस इज द ॲक्सलरेशन and this is the displacement. मग हा निगेटिव्ह साइन काय व्यक्त करतो, तर हा व्यक्त करतो ॲक्सलरेशन अँड डिस्प्लेसमेंट आर अपोजिटली डायरेक्टेड. ॲक्सलरेशन नेहमी कोणाकडे जाते बा, तर मीन पोझिशन कडे आहे आणि तो डिस्प्लेसमेंटला काय असतो, अपोजिट असतो. म्हणजे डिस्प्लेसमेंट असं होईल किंवा असं होईल तर बस आहे ना ॲक्सलरेशन असं आहे. हेच तर चाबी सांगलं होतो. त्याचा अर्थ काय होते, हे जिथं जिथं दिसून येते तिथं तिथं काय असते बा, तर सिंपल हार्मोनिक मोशन, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन हे व्यक्त करते. निष्कर्ष का जेव्हा जेव्हा ॲक्सलरेशन असो, बोला समजते का, तर मला लक्षात ठेवा, किंवा रिस्टोरिंग फोर्स असो तो सेंटर कडे वळतो आणि डिस्प्लेसमेंट काय होते बा, तर त्याच्या अपोजिट चालतो. ठीक आहे, तर त्याच्यावरून निष्कर्ष निघतो का हे फक्त कुठं व्यक्त होते, तर लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये. ह्या निगेटिव्ह साइन आपल्याला क्लिअर केलं का हे दोन जण अपोजिट आहे ना. तर मग फ्रॉम दिस इक्वेशन इट इज क्लिअर दॅट acceleration of a particle performing simple harmonic motion हा constant आहे. याले जर गाळलं तर a is directly proportional to y. हा मायनस बाहेर राहील म्हणजे असा, y म्हणजे डिस्प्लेसमेंट. From this equation it is clear that acceleration of a particle performing simple harmonic motion is directly proportional to the displacement and both are oppositely directed. बस ते आहे चाबी. म्हणूनच तर आहे ना ह्या असं व्यक्त झालं म्हणजे तो काय सांगते बा का हे 100% लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन असलं पाहिजे. बोला, thus the motion described is, हे डिस्क्राइब म्हणजे व्यक्त करणे. thus the motion described is linear simple harmonic motion, hence projection of uniform circular motion. लक्षात ठेवायचं प्रोजेक्शन हे वाला
हेच प्रोजेक्शन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, हे गोल गोल फिरत आहे म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन फॉर्म करत आहे आणि हे याचं प्रोजेक्शन झालं तर हा काय व्यक्त करतो, सिंपल हार्मोनिक मोशन. हे त्याचं निष्कर्ष त्या चाबीवरूनच निष्कर्ष निघू शकते आणि म्हणून म्हणता येते का फ्रॉम दिस इक्वेशन इट इज क्लिअर दॅट acceleration of a particle performing simple harmonic motion is directly proportional to the displacement. Both are oppositely directed. Thus the motion described, लक्षात ठेवा, in linear simple harmonic and motion described, ठीक आहे. Thus the motion described in linear simple harmonic, hence projection of uniform circular motion along any diameter, हा एक डायमीटर ना हा एक डायमीटर, along any diameter is simple harmonic motion. 4 मार्कासाठी 3 मार्कासाठी येणारा प्रश्न आहे का बा आहे ना, शो दॅट लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन इज द प्रोजेक्शन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अलॉंग इट्स डायमीटर. तर बा ह्या डायमीटर वर लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन या युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं दिसून आलं. पहिला पॉइंट संपला मित्रो, समजलं असेल तर मला लक्षात ठेवा. तो दुसरा आहे ना, छोट्या छोट्या व्याख्या, मात्र ही व्याख्या 1 मार्कासाठी फारच महत्वाची. त्याचं नाव आहे फेज इन सिंपल हार्मोनिक मोशन. फेज इन सिंपल हार्मोनिक मोशन. तर मला लक्षात ठेवा जो आहे ना, डिफाइन फेज ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन 1 मार्कासाठी येणारा सॉलिड आहे ना, लहानशी आहे एवढी बयान लक्षात ठेवा. डेफिनेशन आहे, एकदा ऐकली ना तर डबल वाचायचं काम नाही आहे. पाक खोटं असेल तर तुम्ही म्हणसाल का सर बढिया आणि फुकटचे मार्क आहेत. पाक कसं सांगत आहो हे मी लक्षात ठेवा आहे ना. स्ट्रेट लाईन आहे, याच्यावर पहा, ही मीन पोझिशन, ही एक्स्ट्रीम पोझिशन. पार्टिकल असा असा होत आहे म्हणजे असुलेट होत आहे, असुलेशन होऊन राहिलं. ठीक आहे, टू अँड फ्रो मोशन आहे. टू अँड फ्रोचा अर्थ मागं पुढं. बोला, अशी क्वांटिटी की जी व्यक्त करते, व्यक्त करण्याने इंग्रजी शब्द आहे डिस्क्राइब, है ना. काय व्यक्त करते, पार्टिकलचं ऑसिलेशनची अवस्था, स्टेट ऑफ ऑसिलेशन ऑफ पार्टिकल, है ना. जो पार्टिकल घडवतो, घडवण्याने शब्द आहे परफॉर्मिंग. काय घडवतो बा, असा असा गेला तर काय घडते रे बात, सिंपल हार्मोनिक मोशन. झाली व्याख्या. A quantity which describes the state of oscillation of particle performing simple harmonic motion is called phase of simple harmonic motion. अशी क्वांटिटी की जी व्यक्त करते, काय व्यक्त करते, स्टेट, अवस्था, कशाची, ऑसिलेशनची. कोणाच्या होत, पार्टिकलचा. जो पार्टिकल काय परफॉर्म करतो, काय घडवतो, सिंपल हार्मोनिक मोशन. A quantity which describes the state of oscillation of particle performing simple harmonic motion is called phase of simple harmonic motion. मग आता लक्षात ठेवा का बा स्टेट ऑफ ऑसिलेशन म्हटलं आहे ना, काय म्हटलं रे, स्टेट ऑफ ऑसिलेशन असं म्हटलं म्या. मग आता एवढं जर म्हणत असेल तर तुमच्या डोक्यामध्ये आलं पाहिजे का बा लक्षात ठेवा. ठीक आहे, हे आपल्याला माहिती करायचं असतं तर बा काय काय माहित पाहिजे. पहिला मुद्दा पाहिजे माहित, डिस्प्लेसमेंट. असं. दुसरा मुद्दा माहित पाहिजे, डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी असं. आणि तिसरा मुद्दा माहित पाहिजे, ऑसिलेशन नंबर, किती डाव घडलं ऑसिलेशन, त्याची संख्या. बस एवढं जर माहित असेल तर सर्व आपलं तयार. ते व्यक्त करते, है ना. तर मग आता लक्षात ठेवा तो स्टेट ऑफ ऑसिलेशन. इन ऑर्डर टू नो म्हणजे माहित करून घ्यायचं असेल, इन ऑर्डर टू नो द स्टेट ऑफ ऑसिलेशन, समजते, इन सिंपल हार्मोनिक मोशन इट इज इम्पॉर्टंट टू नो,
आणि हे माहित पाहिजे. इट इज इम्पॉर्टंट. नाही तर याच्याशिवाय हे माहित नाही होत. इट इज इम्पॉर्टंट टू नो काय बात डिस्प्लेसमेंट आणि डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. अँड तिसरा आहे असुलेशन नंबर. आणि ऍट काय म्हटलं बा ऍट दॅट इन्स्टंट. इन्स्टंटचा अर्थ होतो ऍट दॅट इन्स्टंट म्हणजे कोण्या तरी वेळेत, ज्या वेळेत हे फंक्शन चालू असेल त्या वेळेत, ऍट दॅट इन्स्टंट. ठीक आहे, ऑफ टाइम. मग आता एवढं जर झालं असेल तर 1 मिनिटाच्या अगोदर शिकवलं का मग थीटा इज इक्वल टू ओमेगा टी प्लस फाय. ठीक आहे, हे जे आहे पा हाच डिटरमाइन करतो. And the angle theta is equal to omega t plus phi is used to determine the state of oscillation. ठीक आहे, आणि म्हणूनच therefore this angle is called as phase of simple harmonic motion. या अँगल डिसाइड करते का स्टेट ऑफ ऑसिलेशन तो डिटरमाइन करतो. The angle O theta is equal to omega t plus phi काय करतो बा is used to determine the state of oscillation. Therefore this angle is called as phase of simple harmonic motion. मी कल्पना करा का बा मैं म्हटलं का व्हेन आहे ना t is equal to 0 म्हणजे प्रोग्राम चालूच व्हायचा आहे, प्रॅक्टिकल चालूच व्हायचा आहे, ऑसिलेशन घडायचंच आहे. म्हणजे त्यावेळेस स्टार्टच नाही झालं तर बा लक्षात त्या टाइम का राहील रे बा, स्टार्टच नाही झालं तर टी इज इक्वल टू 0. तर मग या व्हेन टी इज इक्वल टू 0 इथं टी च्या ऐवजी 0 ठेवशील तर मग 0 न कायले गुणलं तर 0 म्हणजे फक्त फेज किती आला रे, तर मग फेज उरला. इनिशियल फेज लखे हा फेज अँगल आहे तर किती उरला रे बा तर फाय. बस म्हणजे ऍट टाइम टी इज इक्वल टू 0 फेज किती राहते बा तर फाय राहते. आणि या म्हणजे सुरुवातीला स्टार्ट करताना म्हणूनच या अँगलला इनिशियल फेज म्हणतात, याला स्टार्टिंग फेज पण म्हणतात. आणि मित्र लक्षात ठेवा याला इपोज असं म्हणतात. EPOCH, इपोज ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. असं इपोज ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन माहिती असू द्या आहे ना. सीईटी मध्ये कामी पडत, पुस्तकात तो उल्लेख नाही. असं तर पहा मी तर वाचलं तर माझ्या लक्षात कुठे दिसून नाही आलं. असलं तर फारच चांगलं. इपोज म्हणतात. तर बा काय शिकलो बा का व्हेन टाइम टी इज इक्वल टू 0 फेज इज इक्वल टू फाय and phi is called as initial phase. इनिशियल याच्यासाठी का सुरुवात झाली 0 स्टार्ट होत आहे, झाला नाही होत आहे. आणि दिस अँगल इज कॉल्ड एज लक्षात ठेवा तो इनिशियल फेज और स्टार्टिंग फेज और व्हिच इज आल्सो कॉल्ड एज इपोज ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. बोला पहा मग वेळ चालला एवढं मिटवत बसत नाही. मग 5 बसू इकडे जागा खाली आहे तर तिच्यात तुम्ही पाहून घ्या मी काय सांगत. मी भरभर लिहून राहिलो. पहिली कंडिशन थीटा इज इक्वल टू 0 डिग्री, दुसरी लिहून राहिलो थीटा इज इक्वल टू 90 डिग्री, तिसरं लिहून राहिलो बघा लक्षात ठेवा. बोला समजते का. तिसरं लिहून राहिलो थीटा इज इक्वल टू 180 डिग्री आणि चौथं लिहून राहिलो ठीक आहे थीटा इज इक्वल टू 270. थीटा इज इक्वल टू 270. बोला मग एवढं जर झालं असं तर मी या 4 कंडिशन तर मांडूनच टाकल्या. ठीक आहे, तर मग प्रश्न काय बघ कसा आहे, याला फेज अँगल म्हणतात आहे ना. प्रश्न विचारला गेला समजा असं तर नाही विचारत कारण कठीण जाते का मग फेज अँगल 0 90 डिग्री 180 डिग्री 270 डिग्री आहे ना, हे काय व्यक्त करते. मस्त प्रश्न. व्हॉट डज द फेज अँगल इंडिकेट. व्हॉट डज द फेज अँगल इंडिकेट जर आला तर बा लक्षात ठेवा. तर बा मी पहिला घेऊन राहिलो बा का थीटा इज इक्वल टू 0 फेज अँगल आहे हा. ठीक आहे, फेज अँगल आहे याचा अर्थ काय बा का ही मीन पोझिशन ही एक्स्ट्रीम पोझिशन ही पण एक्स्ट्रीम पोझिशन.
मग आता एवढं जर झालं असेल तर मग 0 जर असेल तर 100% पार्टिकल कुठं असला पाहिजे, मीन पोझिशनवर असला पाहिजे. ठीक आहे. मग आता एवढं जर झालं असेल तर मग ह्या जेव्हा तो इकडून असा जाईल म्हणजे पॉझिटिव्ह गेला. ठीक आहे. म्हणजे मग स्टार्टिंगला तो पॉझिटिव्हला गेला है ना. म्हणजे मग एवढं ऑसिलेशन झालं म्हणजे हे पहिलं ऑसिलेशन झालं. बोला. ठीक आहे. मग आता एवढं जर झालं असेल तर मला लक्षात ठेवायचं पुढं काय होणार आहे. मग आता लक्षात ठेवायचं या इथून निघन असा येईन, असा जाईन, असा येईन. मला मनाचं एवढं आहे बा का हे आपल्याला माहित पाहिजे का फेज अँगल थीटा इज इक्वल टू 0 इंडिकेट्स दॅट द पार्टिकल इज ॲट मीन पोझिशन मूव्हिंग टू पॉझिटिव्ह and during the beginning first oscillation डोळ्यानं दिसते. ठीक आहे. मग इथून निघला इथं आला, इथून निघला इथं आला तर त्याचं मनाचं काय बा ड्युरिंग दी लक्षात ठेवायचं. समजते का. मग पुढं मनात आहे का फेज अँगल थीटा इज इक्वल टू 360. तो थांबते थोडा काही यानेच बात असं पण लिहिता येते और theta is equal to twice pi radian is the beginning of second oscillation. हे चालूच राहील and so on for successive oscillation क्रमशः एका नंतर एक त्याला सक्सेसिव्ह ऑसिलेशन म्हणते. एका डावात थोडं करणार आहे, एक राऊंड मारल्यानंतरच दुसरा राऊंड मार असं. तर बस बा हे आपल्याला माहित पाहिजे. जर कंडिशन 2 मार्कासाठी 2 आल्या तर फुकटचे मार्क चालले जाते. तर बा लक्षात ठेवा फेज अँगल थीटा इज इक्वल टू 0 इंडिकेट्स दॅट द पार्टिकल इज ॲट मीन पोझिशन मूव्हिंग टू द पॉझिटिव्ह है ना ड्युरिंग द बिगिनिंग ऑफ द फर्स्ट ऑसिलेशन. पहिलं फेज अँगल 360 or twice pi radian is the beginning of second oscillation and so on for the successive oscillation वारंवार क्रमशः असं. दुसरा अँगल हाय बा 180 डिग्री. हे झालं 180 डिग्री असं और है ना हे कट. ठीक आहे पाय रॅडियन असं. मग आता एवढं जर झालं असं तर बा डोक्यामध्ये आलं पाहिजे. काय आलं पाहिजे. ठीक आहे. 3च कंडिशन आहे आपल्याला 90 ची वगैरे नाही. पुस्तक खोलून पहा. हेच कॅसेट वाचवायची. फेज अँगल लक्षात ठेवा थीटा इज इक्वल टू 180 डिग्री और पाय रॅडियन and indicates that during its first oscillation particle is at the mean position and moving to the negative similar state in the second oscillation and phase angle theta is equal to 360 plus 180 degree. बस कडक माहित पाहिजे. तर हे झालं तुमचा थीटा. ठीक आहे. 360 लेस तर ट्वाइस पाय म्हणते. जर दुसऱ्या भाषेत लिहायचं असेल तर ट्वाइस पाय प्लस पाय असं. आणि इथं आहे ना डिग्रीच्या ऐवजी येईन रॅडियन. ठीक आहे. दिस इज दी लक्षात ठेवायचं. समजते. फेज अँगल थीटा इज इक्वल टू 360 प्लस 180 डिग्री और ट्वाइस पाय प्लस पाय रॅडियन इज दी लक्षात ठेवायचं सेकंड ऑसिलेशन. ठीक आहे. थांबत नाही चालतच राहते फॉर दी अँड सो ऑन फॉर दी सक्सेसिव्ह ऑसिलेशन. बस शेवटी जोडात आहे अँड सो ऑन फॉर दी सक्सेसिव्ह ऑसिलेशन. फेज अँगल जर थीटा इज इक्वल टू 270 डिग्री घेतलं तर बा याचा अर्थ होते और दीड म्हणतात 3π/2 रॅडियन. ह्या आहे ना या 0 याले 1 म्हणते, याले 1.5 म्हणते, याले 2 म्हणते, याले 2.5 म्हणते असं, याले 3 म्हणते. असं जर लक्षात राहिलं तर भरभर होते. म्हणजे बा फेज अँगल थीटा इज इक्वल टू 270 डिग्री और 3π/2 रॅडियन इंडिकेट्स दॅट the particle is at negative extreme position during the first oscillation and for the
oscillation it will be, तर याच्यामध्ये 360 मिळवत जा, जसं इथं मिळवलं. इट विल बी, तर थीटा इज इक्वल टू 360 प्लस 270 डिग्री. बस काही अक्कल लावायची नाही, सेकंड ऑस्सिलेशन साठी 360 मिळवायचं. टेन्शन घेऊ नका. यालेच दुसऱ्या भाषेत लिहायचं असलं तर ट्वाइस पाय प्लस, आणि याला दीड म्हणते म्हणजे 3π/2 असा रेडियन. ठीक आहे. अँड सो ऑन मनाचं पुढं घासाचं फॉर सक्सेसिव्ह ऑस्सिलेशन. बस जर तुमच्यानं शक्य असेल तर कंडिशन लक्षात ठेवा. 3च कंडिशन आहे मित्र, बाकी हेड्याक नाही. मग आता एवढं जर झालं असेल तर मग आवडला तर मग बढिया वाचा, ऐका. ठीक आहे. खूपच आवडला असेल तर एक लहानसा मेसेज करता थँक्यू म्हणून, मलाही बरं वाटते. आणि शेवटी सांगणं आहे का, घंटी वाजवता. नमस्कार.